येणाऱ्या विद्यार्थ्यांचं लूटमार करणाऱ्या राहुल बोंद्रे यांच्या काळ्या कृत्य कारनाम्यासाठी याच पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे। बंधूंनो, गेल्या 20 वर्षापासून राहुल बोंद्रे यांच्या भ्रष्टाचारासाठी मी व माझा परिवार संघर्ष करीत आहोत। आम्ही कालपर्यंत परवापर्यंत संपूर्ण कागदपत्री कागदपत्र आमच्या हातात आल्यानंतर आमच्या लढ्याला थोडंसं यश मिळालं आणि जी मी तक्रार केलेली होती त्या तक्रारीच्या अनुषंगाने ग्रामपंचायत सरपंच त्यांच्या माध्यमातून आपले तलाट मंडळ अधिकारी, त्यानंतर नगरपालिकेचे CO आणि आपल्याला सर्वप्रथम मी समाधान भाऊंना विनंती करतो की समाधान भाऊ, आपण जे शेतकरी चळवळीत काम करताय आणि आजपर्यंत शेतकऱ्यांची कशा पद्धतीने दिशाभूल झालेली आहे। मी दुसऱ्या दिवशी माझ्या खाती उतारा आणून त्यांचा स्वाधीन केला की मी ₹1 माझ्या ट्रॅक्टरचा भरलेला आहे। तसं मी ज्या पद्धतीने तुमच्याकडे माझा नोटीस आणून दिला तसं तुम्ही नोटीस आणून द्या, आम्ही तुमच्या विरोधात बोलणार नाही। तुम्ही काही आमची शेतू नाही। क्लिअर आहे, पुरावा आहे, सर्व गोष्टी तुमच्या समोर ज्यावेळेला येतील त्यावेळेला तुमच्याही त्या गोष्टी लक्षात येतील। आता आपण ज्यावेळेला एखादा सर्वसामान्य व्यक्ती जर घर बांधायचं म्हणतो तर त्याला प्रामाणिकपणे जर बघितलं तर म्हणजे कुठल्याही कायदेशीर बाबी जर गेला तर त्याला 3 गोष्टी ज्या आहेत त्या प्रामुख्याने लागतातच। ती संस्था असो, व्यक्ती असो, कोणी असो, त्याला त्या गोष्टी घेणं अपेक्षित आहेत। कारण संस्थेला जर एखादं बांधकाम करायचं असेल तर त्याला अकृषकचा परवाना घेणं आवश्यक असतो। अकृषकचा परवाना घेतल्याशिवाय त्याला बांधकाम करता येत नाही किंवा बांधकाम परवाना भेटत नाही आणि भोगवटा प्रमाणपत्र भेटत नाही। ज्यावेळेस सगळ्या 3 गोष्टी कंप्लीट होतात तेव्हा कुठं त्या संस्थेला पुढे पाऊल उचलायला जागा भेटते किंवा त्याला कुठेतरी शासकीय याच्यामध्ये ह्या 3 प्रमाणपत्र असल्याशिवाय किंवा ह्या गोष्टी असल्याशिवाय त्यांना मान्यता भेटत नाही। आता ह्याच बाबी घ्यावं लागतात तर कोणाकडनं घ्यावं लागतात ही बाब तर सगळ्यांनाच माहिती आहे की जर समजा ग्रामपंचायतच्या हद्दीत जर जागा असेल तरीसुद्धा म्हणजे ग्रामपंचायतच्या हद्द इन केस मी हे सांगत नाही गावखान नाही आहे, इथपासून सुरुवात आहे, बॅक साईडला आहे। आताच तर तुम्हाला देणारच आहे। परमहंस रामकृष्ण मौनी बाबा शिक्षण संस्था यांच्या विरुद्ध मी 20/7/2022 अधिकृत तक्रार केलेली होती। या तक्रारीची संपूर्ण चौकशी होऊन दिनांक 28/4/2026 सन्माननीय उपविभागीय अधिकारी यांनी जो अहवाल दिला त्या अहवालाने असे निष्पन्न झाले की परमहंस रामकृष्ण मौनी बाबा शिक्षण संस्थेने जे अनुराधा अभियांत्रिकी महाविद्यालय व अनुराधा पॉलिटेक्निक कॉलेज जे निर्माण केले त्यासाठी लागणारे कागदपत्र जे असतात की आधी येणे ऑर्डर, त्याच्यानंतर बांधकाम परमिशन, हे कुठल्याही प्रकारची न घेता त्यांनी डुप्लिकेट तयार करून हे NICTE कडे दाखल केली आणि त्याच्या आधारे त्यांनी ती परमिशन घेतली व कॉलेज आजपर्यंत त्यांनी चालवलं। परंतु 28/4/2026 जो अहवाल आलेला आहे माझ्या तक्रारीवरून सन्माननीय उपविभागीय अधिकारी यांच्या अहवालावरून सन्माननीय जिल्हाधिकारी साहेब यांनी आदेशित केले आणि त्या आदेशानुसार या संदर्भातले आपले पंचायत समिती, नगरपालिका व तहसीलच्या कर्मचाऱ्यांनी परमहंस रामकृष्ण मौनी बाबा शिक्षण संस्था त्यांच्या संचालक मंडळाविरुद्ध तक्रार दाखल केली व त्यांच्या विरुद्ध तीन तक्रारी दाखल झाल्या। 3ही तक्रारीमध्ये गुन्हे दाखल झालेले आहे। पोलिसांचे सखोल तपास चालू आहे। या सर्व गोष्टीतून त्यांच्यावर कारवाई व्हावी आणि सदरू कारवाई शासनाने फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून लगेच या संस्थेबद्दल जे चुकीचं केलेलं आहे त्याच्याबद्दल त्यांना योग्य ती शिक्षा द्यावी अशी माझी मागणी आहे। आता जे त्यांच्यावर गुन्हे दाखल झालेले आहे या अगोदर जे विद्यार्थी त्या महाविद्यालयात शिकत होते त्यांना कुठल्याही प्रकारची काही अडचण नाहीये, परंतु पुढच्या याच्यासाठी AICTE ने प्रवेशाबद्दल त्यांना स्थगिती दिलेली आहे।